हा कर चल. नमस्कार, मी तेज बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. हां, लक्ष द्या. आपण चॅप्टर पाहून राहिलो होतो आयात निर्यात, एक्सपोर्ट इम्पोर्ट. ठीक आहे. या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहे सगळ्यात पहिला टॉपिक पाहिला व्यवहार तोल आणि व्यापार तोल. कशाले व्यवहार तोल म्हणते तर भारत सरकारचं हे हिशोब ठेवायचं एक दस्तावेज आहे किंवा रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये वस्तूचे आयात निर्यातीचे व्यवहार. भारत सरकार सेवा आयात निर्यात करते. काही सेवा भारतातून आपण इतर देशाला विकतो, काही सेवा आयात करतो, त्याचे व्यवहार ठेवले जाते. आणि भारतात एखादा उद्योगपती बाहेर देशातून येते, इन्व्हेस्ट करते, भारतातला उद्योगपती बाहेर देशात इन्व्हेस्ट करते, याले म्हणते भांडवली खातं. का खातं? मग या तिन्ही अकाउंटचे हिशोब एकाच खात्यावर ठेवते, त्याले म्हणते व्यवहार तोल. व्यवहार तोल म्हणजे भारत सरकारच्या आयात निर्यातीचा सर्व हिशोब ठेवायचं खातं. म्हणजे का? म्हणजे का व्यवहार तोल. ठीक आहे. आणि मग त्या व्यवहार तोलाच्या खात्यात दोन भाग, चालू खाते, भांडवली खाते. चालू खाते, भांडवली खाते. मग आता इथं लक्ष द्या रे, रुपयाची परिवर्तनीयता कशाले म्हणते? रुपयाची परिवर्तनीयता कशाले म्हणते तर मले कोणती वस्तू फॉरेन मधून बोलवायची आहे तर 1947 पासून तर 1991 पर्यंत भारतात जर फॉरेन मधून काही बोलवायचं आहे तर भारत सरकारची का घ्या लागे? परवानगी. का घ्या लागे? हा, परवानगी घ्या लागे. विदाउट परवानगी शिवाय भारत सरकारले काहीही बोलावता येत नव्हतं. समजलं का? काऊन तर भारताची तिजोरी होती, त्याले म्हणते भारताची तिजोरी होती ज्याच्यात परकीय चलन साठा कार आहे, रिझर्व्हर आहे, परकीय चलन साठा. आणि या परकीय चलन साठ्याकडे पाहू काम करा लागे. आता ह्या जो परकीय चलन साठा आहे ह्या कशाच्या तुलनेत जमा राहते? डॉलर. कशाच्या? आणि इंटरनॅशनल सर्व व्यवहार हे डॉलरमध्येच होतात. आपण काही बोलावलं तर पैसे मोजून द्या लागते डॉलरमध्ये. कायच्यात मोजून द्या लागते? कायच्यात द्या लागते? इंडियन रुपीज हे लोक घेत नाही. इंडियन रुपीज इंटरनॅशनल चलन नाही म्हणून ते स्वीकारत नाही. मला सौदी अरेबिया, इराक, इराणकडून पेट्रोलियम पदार्थ बोलवायचे आहे तर मला पैसे द्या लागते डॉलरमध्ये. असं बी नाही का भाऊ आमचेवाले गहू खाले तू ठेव आणि तू आम्हाला का दे, ठीक आहे, तेल दे, तर असं जमत नाही. का उसनं दिलं बा, ठीक आहे, तर तांदूळ आणले तर गहू देतो त्याले, असं जमत नाही. बेसन आणलं तर कणिक देतो, असं जमत नाही. मग आता लक्ष द्या, का म्हटलं मी का म्हटलं? परकीय चलन साठा. मग परकीय चलन साठा जो आहे तो परकीय चलन साठा राहते डॉलरमध्ये रिझर्व. कशात राहते? डॉलर. आणि 1947 नंतर आपण कोण्याच देशाले भारतात एंट्री दिली नाही. काऊन तर आपल्याला भीती होती का साले हे इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी घेऊन आले, साले चादलले आपल्याला सांगे आम्ही व्यापार करायला आलो आहे, व्यापार करायला आलो आहे. आणि व्यापार करता करता या देशावर त्यानं का केलं? राज्य. स्वातंत्र्य झालं होतं, अंड्यातून जस्ट बाहेर पडलं होतं. आपल्याला भीती होती का आपण एका देशाला आमंत्रित करावं आणि त्यानं आपल्या उरावर बसावं. ठीक आहे. म्हणून आपण 91 पर्यंत कोणत्याच देशाले भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली नाही. मग आता लक्ष द्या रे, त्याच्यात भारताला वारंवार वस्तू आयात करा लागे, कारण भारत टेक्नॉलॉजीनं का होता प्रचंड मागं. कोणती कंपनी टाकायची आहे? फॉरेनमधून वस्तू बोलवा. एखादा उद्योग टाकायचा आहे? फॉरेनमधून बोलवा. कारण भारतात हे उत्पादित होत नव्हतं. याच्यामुळे विषय असा होता का काही आपल्याला आयात करा लागे. आयात करायचं असेल तर का द्या लागे? पैसा. आणि मी तुम्हाला सांगितलं काही गोष्टी भारतात बनत नाही तर त्या फॉरेनवरून बोलवा लागत. काही फॉरेनच्या लोकांना आपल्या देशातल्या वस्तू पाहिजे ज्या त्याच्या देशात बनत नाही. मी का म्हणलं समजलं का? मग त्या गोष्टीत हे लोक का करतात? का करतात? आयात करतात. मग आपण त्याले त्या गोष्टी निर्यात, आपल्या देशातल्या वस्तू त्याला पाठवल्यात ते पैसे देते, त्याच्या देशातल्या वस्तू ठीक आहे आपण बोलावल्या तर आपल्या पाचचे पैसे जाते. मग आपल्याला पैसे द्यावे लागते डॉलरमध्ये. कायच्यामध्ये? मग आता ह्या परकीय चलन साठा आहे परकीय चलन साठा आहे. मले बाहेर देशातून $15,000 काही बोलावलं तर माया तिजोरीतून जाईन $15,000. किती हजार डॉलर? आणि म्या $15,000
आणि माया माल निर्यात केला, म्या माल पाठवला $10,000 किती $1,000 तर म्या $10,000 विकला, मायापाशी आले $10,000 आणि म्या दुसऱ्याकडून घेतला $15,000 म्हणजे मायापाशी आले $10,000 तिकडून, हे 10,000 आलेले याले दिले, तरी मला अजून किती डॉलर लागल तर मी $5,000 आलेले याले दिले, पण तरी $5,000 काय गड्डा, तर ह्या गड्डा $5,000 भरून काढासाठी मला वापरा लागते परकीय चलन साठा. मग भारत सरकारने विचार लागते मला $5,000 पाहिजे होते, जी काम होतं हाय नाही, मग त्याला का सांगाल. भारत सरकारले वारंवार कोण्याही माणसाले काही वस्तू फॉरेनची बोलवायची आहे तर भारत सरकारची परवानगी घ्या लागे 91 पर्यंत का आम्हाला, आणि ह्यात साठा आहे रिझर्व्ह बँकपाशी. कोणालाही काही अर्जंटमध्ये बोलवायचं असेल तर सरकारचीच परवानगी लागे. त्याच्यामुळे ऐन वेळेवर जे वस्तू पाहिजे ते भेटे नाही. एखाद्याला उद्योग टाकायचा आहे तर सरकारला विचार लागे मला एवढ्या रुपयाच्या एवढ्या बोलवा लागते का, बापा याला काही पर्याय शोध ना. भारतात का भेंड होतं तेव्हा पिकत खायची सोय नव्हती तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर कुठं पैसे करून कुठं मोठाले इंजिनिअरिंग प्रॉडक्ट बनवू. तुम्ही पाहिलं असन ह्या मोठाले ट्रक जाते 150 चाकाचा ट्रक, त्याच्यावर मोठं बॉयलर, 3-4 लोक आजूबाजूला राहते लाईट दाखवाले, पाहिले का अबे पाहिले का. हा हे पहिले भारतात नव्हतं बनत, फॉरेनहून बोलवा लागे, करोडो रुपये मोजून द्या लागे, पण पैसे द्या लागे डॉलरच्या तुलनेत. कशाच्या तुलनेत. हा मग आता काही बी बोलवायचं असेल तर सरकारची का लागे परवानगी. ऐन वेळेवर एखाद्या मशीनचं बेरिंग जाईन काही जाईन बोलवायचं आहे सरकारने विचार. 8 दिवस कंपनी बंद राहे, 15 दिवस राहे, महिना यालेच लागे महिना, ठीक आहे कंपनी बंद, तोपर्यंत प्रोडक्शन बंद, गेला तो गड्ड्यात कोण उद्योगपती, झालं खतम काम. मग याच्यामुळे आपण बरीचशी डेव्हलपमेंट करू शकलो नाही, कारण जे जगात टेक्निक डेव्हलप होऊन राहिली होती त्याच्यात आपण बरेचसे मागवतो. पण तुम्हाला 91च्या अगोदरचा भारत सांगितला म्या, सब धिंगाणा भारत होता 1991च्या अगोदर. ह्या गोटे टपोरे रस्त्यावर कवा कुठं कोणती गाडी पंक्चर होईल काही सांगता येत नाही, ठीक आहे. मोजक्या 2-3 व्हेकल होत्या, लोक सगळे सायकलवर फिरे, ठीक आहे. काही लोक पैदलच फिरे, लग्नाला जायचं असेल तर रेंगी घेऊन जाय, ह्या रेंग्या एका पाठोपाठ चालले लग्नाले, ठीक आहे. मग ट्रॅक्टर आले किर्लोस्करचा, मग ट्रॅक्टरवर वरात घेऊन जाय, ठीक आहे, पेंडॉल टाकून ट्रॅक्टरवर. असाच भारत होता. पहिले रेंगी पैदल, एखादा मेला तर निरोप नाही आहे म्हणलं 3 दिवसांनी ये, ठीक आहे, तुही माय मेली गेली, ठीक आहे, सद्गतीले जाता नाही आहे, समजलं का. असा भारत होता, ठीक आहे. बसेस वेळेवर भेटे नाही, बसेस जाता जाता फेल झाली तिथंच मुक्काम करावं लागे रात्री, नाही तर पैदल निघा लागे गावात जायसाठी, ठीक आहे. कुडाचे घरं होते, ठीक आहे, घरावर गावरानी कौलारू होते गावरानी. आता ते खापरखुंडी म्हणून अंग घासाले वापरते, ते भेटत नाही, दाबून आणा लागते, ठीक आहे. अबे ते बी दाबून आणा लागते एखाद्याच्या घरचं. आता भेटते का. मग इंग्लिश कौल आले बँगलुरू, ठीक आहे, इंग्लिश मोठंवालं कवर हातभऱ्याचं, पाहिलं का. मग ते गेलो, मग टीना आल्या, टीना राहिल्या काही दिवस, मग टीना उन्हाळ्यात गरम होय तर त्याच्यात तुराट्या टाके थंड्या लागल्या पाहिजे म्हणून, ठीक आहे. मग त्या टीना गेल्या, ठीक आहे. मग त्या टीना गेल्या, मग आता लोक आले सलापवर, काय चार आले, स्लापवर आले, ठीक आहे. मग लक्ष द्या रे, मी का म्हणून राहिलो लक्ष द्या. तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो ते वारंवार भारत सरकारले का घ्या लागे, भारत सरकारची काय घ्या लागे परवानगी काही बी. त्याच्यामुळे उद्योगपतीला वाटते का साल तर भारतात काही डेव्हलपमेंट होतच नाही, आणि काही बोलवायचं असेल तर भारत सरकारची परवानगी, कारण यायले ते वस्तू बोलवण्यासाठी पैसे लागेल, ते कायच्यात लागे डॉलरमध्ये. आणि म्हणून मग विषय तयार झाला, त्याच्या मागं बराच भारत मागं राहिला. आणि 91 नंतर अशी कंडिशन तयार झाली का भारत 3 वेळा ढोबरीला लागला, 1949, 1966 आणि 1991. 2 वेळा IMF पैसे दिले, तिसऱ्यांदा भारताला म्हणते आता पैसे देत नाही, तू का कर, खाऊच्या धोरण लागू कर. कोणतं धोरण, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. तू या देश फॉरेनच्या कंपन्याला खुला कर. मग त्याच्यानंतर भारतात मर्सिडीज बेन्झ, BMW, वोल्क्सवॅगन, LG, सॅमसंग, ठीक आहे, ह्या ज्या कंपन्या आल्या, होंडा, सुझुकी, हे जे ब्रँड आले जगातले, हे तुम्हाला 91 नंतर दिसन. 91च्या अगोदर हमारा बजाज हेकडी करा, किक मारा हेकडी करून, आणि मग तिले कुदवा, ठीक आहे. तर असाच होता. त्याच्यानंतर एक मॉडेल आलं M80, हमारी M80, बजाज की M80 80 cc इंजन होतं, त्याच्यावर 4 सीट बसू आपण, ते कुतू उडे, ठीक आहे. आणि हातातच गेअर होता तिले, खटक पहिला,
दुसरा खालतं, तिसरा खालतं, चौथा. ओके काम. MAT पाहिलं नाही का? ठीक आहे. अबे MAT लालवाली, ठीक आहे. तर मग ते बजाजचीच होती, बजाजचं डिस्कवर. मग मार्केटमध्ये स्पोर्ट व्हेकल आल्या आणि मग आणली बजाजनं, ठीक आहे, पल्सर. का आणली? हां, स्पोर्ट व्हेकलमध्ये आला नाही तर बजाज मग तिथपर्यंतच बजाजची अवकात. मग बजाज मार्केटमध्ये जेव्हा आल्या स्पोर्ट व्हेकल तेव्हा मग ते स्पोर्टवर आलं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. मग आता लक्ष द्या. मग 1991ले भारतात परिस्थिती अशी होती का राजीव गांधीची हत्या झाली. त्याच्यानंतर भारतात इकॉनॉमिकल क्रायसिस झाले. भारताच्या तिजोरीत परकीय चलन साठा एवढा शिल्लक होता डॉलरच्या तुलनेत का ज्याच्यात फक्त 8 दिवस पेट्रोलियम पदार्थ बोलावता येईल खतमच व्हायला आला होता. पुन्हा कटोरं घेऊन IMF कडत. IMF म्हणते खाऊच्या धोरण लागू कर, त्याच्याशिवाय तुले पर्याय नाही. मग भारताला काही पर्याय नव्हता. इलेक्शन झालं होतं, राजीव गांधीची हत्या झाली होती आणि काँग्रेसमध्ये कोणीच पंतप्रधान बनायला तयार नव्हतं. नरसिंहरावने जबरदस्तीनं बोवल्यावर नवरदेव चढवला आणि दिल्ली बाशिंग बांधून. कोणाले? नरसिंहरावले बाशिंग बांधल्यावर नरसिंहराव आता का कराव? नवरदेव तो झालं, नवरीन तर पसंत नाही आहे, आता घरावर गोटे. त्याच्यापेक्षा बाबा नवरीन पसंत नसन तरी आपण प्रपंच चालू. तर मग प्रपंच चालवायला घेतला आणि मग प्रपंच कसा चालवायचा, समस्येतून बाहेर कसं निघायचं हे परिस्थिती कोण सॉल्व करन? तर एक तज्ज्ञ होता मनमोहन सिंग. त्याला रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता, तिथून उचलला आणि का केला? अर्थमंत्री. आणि अर्थमंत्री करून त्याला हे सगळी धुरा दिली का हे तू पाय कसं जमवायचं. मग त्यानं सोल्युशन सांगितले, खाऊजा धोरण लागू कसं करायचं. कारण हे घातक बी आहे आणि हे उरावर बी येऊ शकते. बरोबर पाहिजो मनमोहना, कधी येशील मनमोहना पाहण्या भारत. तो मनमोहन वय आला, मनमोहन पाहिले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कृष्णाले म्हणते, कोणाला म्हणते? कृष्णाले म्हणते, कधी येशील मनमोहना भारत आमचा पाहण्या. भारत पाहिले, आता बदललेला भारत आहे सध्या, बदललेला आहे. आणि बदललेल्या भारतात ये मनमोहना पाहिले का शेतकऱ्यावर किती अत्याचार होत आहे. शेतकरी त्याच्या भावासाठी आंदोलन करत आहे तर आमचं सरकार त्याच्यावर अश्रुधराचे गोळे हाणत आहे. ये मनमोहना पाहिले, ये पाहिले. याच तारखेला 2019 मध्ये आमच्या देशातल्या 44 जवानाचा, ठीक आहे, 44 जवानाची हत्या झाली का शहीद झाले हे कोणी सांगायला तयार नाही आहे. तारीख होती 14 फेब्रुवारी 2019, इलेक्शनच्या अगोदर. आमच्या देशानं साधी कमिटी नेमली नाही, या देशाचे 44 जवान शहीद झाले. तर लाजिरवाणी गोष्ट आहे. प्रत्येक ठिकाणी कमिटी नेमतात. ज्या पुलवामात हल्ला झाला तिचा DYSP ACP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस देवेंद्र सिंग नावाचा माणूस होता. कोण होता? देवेंद्र सिंग. जेव्हा हल्ला झाला तेव्हा देवेंद्र सिंग होता आणि हा देवेंद्र सिंग तिथून 4 महिन्यांना आतंकवाद्यासोबत सापडला. रॉकेट लॉन्चर आणि AK-47 इलिगल रॉकेट लॉन्चर आणि AK-47 सोबत. तर त्याचा इतिहासच यानं गायब करून टाकला. त्याची न्यूजच नाही. एक दिवस चालली गायब. देवेंद्र सिंग कुठं गेला, त्याची केस कुठं गेली, गायब. सर्च मारजा गुगल बाबावर, पुलवामा अटॅक अँड देवेंद्र सिंग, भेटून जाईल स्टोरी. आपण व्हिडिओ घेतली. आपण कोणाच्या बापाला नाही भेटत. का करायचं आहे? कर साल्या. ठीक आहे. माया देशाचे 44 जवान शहीद होते तर मला बोला लागेल. तो आजचा दिवस आहे. आजच्या दिवशी भगतसिंगांना फाशीची सजा इंग्रजांनी डिक्लेअर केली होती आणि तुम्ही व्हॅलेंटाईन दिन म्हणून साजरा करा. डिक्लेअर केली होती, डिक्लेअर. ठीक आहे. असं आहे. मग आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा का? या शहीद 44 जवान शहीद तुम्ही मले का म्हणायचं आहे? साधी कमिटी काऊन नाही नेमली का? ठीक आहे, जम्मू श्रीनगर नॅशनल हायवेवर कुठून 250 किलो RDX आलं? ते गाडी कशी रॉंग साईड घुसते जिथं CRPFचे जवान, ठीक आहे, 2-2 किलोमीटरवर आहे आणि रॉंग साईड कशी घुसते? ताफ्यातली 5 गाड्यातली मधातलीच गाडी कशी उडवते? जास्तीत जास्त नुकसान झालं पाहिजे म्हणून. याची चौकशी व्हायला नव्हती पाहिजे का?
आणि त्या दिवशी आमचा बापू ते डिस्कवरीचं ते कोणतं मॅन वर्सेस वाईल्डवालं शेअर गिल का बेअर गिल त्याच्यासोबत, ठीक आहे, त्याच्यासोबत जिम कार्पेट राष्ट्रीय उद्यानामध्ये हा बापू शूटिंग करत होता. शेअर गिल बेअर गिल, मी बरोबर येत आहे ना? हां, ठीक आहे. त्या बोटीत बसून इकडं शूटिंग चालू होती. 3:15 3:30 हमला झाला. बापूले खबर गेली, पण बापू 5:30 वाजेपर्यंत बाहेर नाही आला. देशाचा पंतप्रधान खड्ड्यात घाल म्हणलं असतं तू शूटिंग. देशावर हमला झाला. बापू 5:30-6 ठीक आहे, बापू 5:30-6 बोंबलते. चुकीचं झालं, ठीक आहे. त्याला तोपर्यंत म्हणजे देशाचा पंतप्रधान त्याच्यावर उत्तर द्यायला 3 तास लेट येते घटना घडल्याच्या नंतर, ठीक आहे. तुम्ही विचार करा. त्याच्यानंतर उरीची घटना झाली आणि मग आपण, ठीक आहे, सर्जिकल स्ट्राईक केलं, ठीक आहे. त्याच्यात बी आपली इज्जत गेली, आपलं इमान पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये पडलं, ठीक आहे. आपला एक माणूस त्याच्या बॉर्डरमध्ये पकडल्या गेला, ठीक आहे. आणि मग आपण इंटरनॅशनल दबावचा वापर करून मग त्याला सोडून घेतला, ठीक आहे. तर हमला तिकडं बॉर्डरवर आपण निवडणुकीचा एजेंडा बनवला त्यानं. आता 24 निवडणुकीचा एजेंडा आहे राम मंदिर. काय? राम मंदिर, ठीक आहे. तर असं आहे सध्या देशाचं राजकारण, ठीक आहे. पाकिस्तान, जम्मू काश्मीर, आतंकवाद, हिंदू मुसलमान आणि राम मंदिर, याच्यापेक्षा या देशातल्या लोकांसाठी कोणतेही मुद्दे महत्त्वाचे नाही. बेरोजगारी महत्त्वाची नाही, महागाई महत्त्वाची नाही, शेतकऱ्याचा हमीभाव महत्त्वाचा नाही. समजलं का? काही लेणं देणं नाही. शेतकरी आंदोलन करत आहे, करू द्या. बेरोजगार पोट्यानं करू द्या, मरू द्या. काही लेणं देणं नाही. एक बाई फोन करते BJPच्या ऑफिसमधून, आम्ही इतके लोकांना घरं दिले, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काही म्हणणं नाही, तुझे म्हणणं बरोबर आहे, ठीक आहे. एका माणसानं अशी घेतली तिले, एका कास्तकारानं. तुम्हाला माहीत आहे, हे ऑडिओ व्हायरल झाला, मी टाकतो, माझ्यापाशी आहे, ठीक आहे. किती ऑडिओ टाकाव, किती व्हिडिओ टाकाव, मला विचार असे ते यायचे वाले, ठीक आहे. फोन करून राहिले गावा स्कीम, ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. तुम्हीच हा देश वाचू शकता. भविष्य तुमच्या हातात आहे या देशाचं, ठीक आहे. तुम्ही कोणाला मतदान करायचं, का करायचं, ठीक आहे, हे तुमच्यावर डिपेंड आहे. नाही तर मग विषय खतम आहे, ठीक आहे. देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे, तुम्हीच वाचू शकता. समजलं? आता लक्ष द्या रे, ठीक आहे. आता लक्ष द्या. खाऊजा धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. मग हे धोरण लागू केलं आणि त्याची सगळी जिम्मेदारी दिली मनमोहन सिंगले. मग मनमोहन सिंगनं बँकिंगमध्ये ट्रिमेंडस बदल करण्यासाठी बँकिंगच्या कमिट्या नेमल्या. त्याच्यानंतर भारतामध्ये, ठीक आहे, परकीय कंपन्या येत नव्हत्या, त्याच्यासाठी कशी पॉलिसी राबवायची, पॉलिसी राबवली. भारतामध्ये वस्तू आयात करायच्या होत्या, प्रॉब्लेम होत्या, म्हणून भारताचं डेव्हलपमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट थांबलं होतं. मग भारत सरकारनं खाऊच्या धोरणात म्हणलं, कोणती कंपनी या, आम्ही तुम्हाला आमच्या देशात जागा देऊ, तुमच्या नद्यात पाणी ओतू, रस्ते बांधून देऊ, कमी पैशात कर्ज देऊ, तुम्ही आमच्या देशात कंपन्या टाका, आमच्या देशातल्या लोकांना रोजगार द्या आणि हा माल फॉरेनमध्ये इका. जेव्हा तुम्ही हा माल फॉरेनमध्ये इकान, आमच्या देशात बनवलेला, आम्हाला त्याच्यातून का भेटन, परकीय चलन, ठीक आहे. आणि याच्यासाठी सेज नावाची संकल्पना आली, स्पेशल इकॉनॉमिकल झोन. आम्हीच तुम्हाला जागा देतो, इथं कंपन्या उभ्या करा, लेको तुमच्या नद्यात पाणी लाईन साफ देतो, ठीक आहे, कंपनी टाका आणि आमच्या देशातल्या लोकांना का द्या, रोजगार द्या. मग तुमचे रोजगार वाढले, रोजगार भेटले, उत्पन्नाचे सोर्स वाढले, सरकारला इन्कम टॅक्स भेटायला लागला, कॉर्पोरेशन टॅक्स भेटायला लागला, उत्पादन शुल्क, बमाड सोर्स ऑफ इन्कम आले. हे मग 91 नंतर कच नोटा आल्या. कुठं? तिजोरीत. कुठं? तिजोरीत. पण आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. मग भारत सरकार 1991च्या अगोदर
कोणत्याच भारतातल्या कंपनी दोनच लोक डॉन होते. एक भारत सरकार म्हणे 47 नंतर सर्वच मीच बनवतो, लोखंडही मीच बनवतो, पुलही मीच बांधतो, नद्याचं रुंदीकरण मीच करतो, नालेही मीच बांधतो, धरणही मीच बांधतो, लोखंडही उत्पादित करतो, कोळसाही उत्पादित करतो, कारखान्यालाही पुरवतो, खदानी मीच खोद तू, सारं धंदीत तूच. सगळे सरकार करायला लागलं. सिमेंटही मीच उत्पादित करतो, खतही मीच उत्पादित करतो, फवाऱ्याची औषधही मीच बनवतो. फक्त भारतात मोजक्या बोटावर मोजण्यासारखे उद्योगपती होते ते त्याच्या. मग टाटा होता तर टाटा मिठापासून सर्वच बनवे ट्रकपर्यंत. ठीक आहे. मग मोजके बजाज, बिर्ला, गोदरेज हे काही ब्रँड होते. हे काय छटाकभर किस गली में खसखस पुरणार आहे. फॉरेनचे लोकच येत नव्हते, टेक्नॉलॉजी बाहेरच्या बाहेरच राहत होती. बरं बनवलेली वस्तू ते पाठवायला तयार, पण सरकारले मागा लागे पैसे. याच्यापाशी पैसे नाही राहिले, कारण आपली आयात प्रचंड होती आणि निर्यात कमी होती, म्हणून तिजोरीत पैसे जास्त शिल्लक राहत नव्हते. म्हणून मग आपण रुपया परिवर्तनीय करायचं 91 ठरवलं. काय याच्यानंतर आता कोणाच माणसाले भारतात कोणती वस्तू बनवायची आहे तर सरकारची परवानगी घ्यायची राहणार नाही. आणि पहिले कंट्रोल होतं, वारंवार सरकारला विचारा लागे, बे साल्या तिजोरीत पैसे नाही आहे, तुले 15 दिवस वस्तू बोला. राहिलं त्याची कंपनी ढोबर बंद. ठीक आहे. त्याची मशीन बोलावली होती जर्मनीहून, तर त्याची मशीन बोलावली होती इटलीवरून, ते बंद झाली. त्याच्यातलं काही बिघडलं, काही बोलवायचं आहे तर वारंवार सरकारची का लागे परवानगी. याच्यासाठी फॉरेन एक्सचेंज म्हणजे रुपया डॉलरच्या तुलनेत हस्तांतरित करायचा आहे तर भारत सरकारचा एक कायदा होता. त्या कायद्याचं नाव होतं फेमा. का नाव होतं? फेरा. काय होतं? फेरा. 1973 हा कायदा केला होता. याचं नाव होतं फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट. डायरेक्ट सरकारचं कंट्रोल होतं ह्या कायदा. ठीक आहे. ह्या कायदा 99 काढला. ठीक आहे. आणि याच्या जागी आणला फेमा. ठीक आहे. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट का आणला? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आणला. का आणला? मॅनेजमेंट ऍक्ट. केव्हा आणला? 99. ठीक आहे. मग आता ह्या जो कायदा आणला आता मॅनेजमेंट म्हणजे सरकारने याच्यावरचे कंट्रोल काढले, पण कंट्रोल असे औकातल्यासारखे काढले नाही. पहिले रिक्स पाहिली किती आहे, जमते का रे बाबा, हां ठिसका जमते का, असं करून काढलं. आता आपण खाऊच्या धोरणांतर्गत फॉरेनच्या कंपनीला आमंत्रित केलं. विशेष नाही, फॉरेनची कंपनी भारतात जेव्हा येईल तर तिच्या देशातल्या मशीन आणा लागन. आणा लागन ना. मग आपल्या तिजोरीतले पैसे जाईन ना, कारण वस्तू बोलावन तर पैसे मोजून द्या लागन डॉलरच्या तुलनेत. बरोबर आहे. मग त्याच्या देशातली मशीन आणून राहिला तर पैसे आपल्याला द्या लागन. मग आता तवाच आणन जेव्हा भारत सरकार, मग सरकारनं बंधन जा बा तुला का बोलवायचं आहे साल्याला बोलाव. आणि भारत सरकारनं मग सर्व बंधनं काढली, पण बंधनं काढताना टप्प्याटप्प्यानं काढले. आणि म्हणून व्यापार करायचं जे खातं आहे रुपयाची परिवर्तनीयता भारत सरकारनं कशी केली. रुपयाची परिवर्तनीयता भारत सरकारनं कशी केली तर त्याची पहिले पहा, आपल्यापाशी आयात निर्यातीचं खातं आहे, त्याच्यात आहे एक चालू खातं आणि एक आहे भांडवली खातं. कोणतं खातं? कोणतं खातं? चालू खातं आणि भांडवली खातं. त्याच्यात चालू खात्यात 2 खाते, दृश्य खाते आणि अदृश्य. हे वस्तूचं खातं आणि हे सेवाचं खातं. समजलं का? आता सगळ्यात पहिले आपण का केलं, पहिले डायरेक्ट काही मला समजा माझी प्रायव्हेट कंपनी आहे, माई मशीन होती इटलीची, बेरिंग गेलं, मला बोलवायचं आहे. मला पहिले सरकारला विचारलं लागे, भाऊसाहेब मला बेरिंग बोलवायचं आहे, तुमची परवानगी आहे. चादल्या पैशाच नाही साल्या, थांब महिनाभर थांबा लागते. अजी माय कंपनी बंद राहायची, लई रुपयानं. नाही पैशाच नाही आहे. राहिलं त्याचं काम. राहिली कंपनी महिनाभर बंद, महिनाभर आले बुकिंग करणे बोलावणे, जात तिकडं ज्यात तेरा कोई नाही. राहिलं लेखाचं तसंच. मग जर आता अशा त्याचं नुकसान आहे ना, त्याच्याबरोबर देशाचंही नुकसान आहे ना. तो जो माल उत्पादित व्हायचा तो झाला नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे सरकारचा टॅक्स डुबला. ठीक आहे. लोकांचे रोजगार डुबले. कंपनी मालक म्हणते काम नाही तोपर्यंत पैसे नाही. झालं मग नुकसान होत चाललं. हे असं नाही झालं पाहिजे. म्हणून मग सगळ्यात पहिले का केलं, याचं ट्रायल घेतली का आपण वस्तूच्या खात्यावर, दृश्य म्हणजे वस्तूचं खातं, वस्तूच्या आयात निर्यातीचं
याच्यावर 1 मार्च 1992 आपण सगळ्यात पहिले वस्तू आयात निर्यातीचा विषयच नाही. निर्यात म्हणते भारत सरकार किती काही करा, निर्यातीले कंट्रोलच नव्हतं. आयात पर्यायीकरण धोरण स्वीकारलं होतं. जो माल भारतात बनत नाही त्याला पर्याय शोधा. कसं शोधता येईल? ठीक आहे, पर्याय शोधता येत नाही. जो माल लागन तो बोलवाच लागन, जो बोलावला नाही म्हणून आपण मागं राहिलो. मग आता लक्ष द्या. मग विषय असा झाला, ठीक आहे, विषय असा झाला का 1992 आपण का केलं तर 92 दुहेरी विनिमय दराची पद्धत वापरली. का वापरली? मग आता एखादी वस्तू बोलवायची आहे, एखादी वस्तू बोलवायची आहे आणि ती वस्तू, ठीक आहे, ती वस्तू $10,000 आहे. किती $1,000 आहे? किंवा $1,000 आहे. किती डॉलरची आहे? $1,000 आहे. ठीक आहे. मग आता एखादी वस्तू बोलवायची आहे आणि ती वस्तू, लक्ष द्या बे, ती वस्तू $1,000 आहे. तर दुहेरी विनिमय दर किती कसा राहे तर एक राहे सरकारचा कंट्रोल आणि एक राहे मुक्त. एक मागणी पुरवठ्यानुसार ठरवे. मला एकच वस्तू बोलवायची आहे. किती डॉलरची? $1,000. तर ते म्हणे का ते म्हणे 60% पैसे मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार द्या लागन आणि 40% गव्हर्नमेंटच्या रेटनं तुला पैसे द्या लागन त्या वस्तूचे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, असंच आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, ठीक आहे, 40% गव्हर्नमेंट रेटनं, 60% मागणी पुरवठ्यानुसार. याले म्हणते दुहेरी विनिमय दर. म्हणजे मला $600 मागणी पुरवठ्याचे रेट प्रमाण द्या लागन आणि मागणी पुरवठ्याचा रेट होता $1. $1 बरोबर, ठीक आहे, 40 रुपये. किती रुपये? आणि गव्हर्नमेंट नियंत्रणात राहे, कमी राही. $1 बरोबर किती रुपये? 20 रुपये. तर मला याचे मोजून द्या लागन. $1चे 20 रुपये तर $400. किती डॉलर? 40% म्हणजे किती? $400. $400चे पैसे किती द्या लागन तर 400 गुणिले 20 किती? 8,000 रुपये. किती हजार रुपये? 8,000 रुपये. आणि $600 मोजून द्या लागन मले गव्हर्नमेंट, ठीक आहे, मागणी पुरवठ्यानुसार. याचा रेट आहे 40. 600 गुणिले 40, 6 24. ठीक आहे. किती हजार रुपये? 24,000 रुपये. दोघाची टोटल केली तर किती? मले मोजून द्या लागन 32,000 रुपये. याले म्हणे दुहेरी विनिमय दर. हे 2 हिशोब लावा लागे त्याले. पुन्हा डोक्याले ताप. दुहेरी विनिमय दर म्हणजे 40% त्या वस्तूचे पैसे गव्हर्नमेंट रेटनं आणि 60% पैसे मागणी पुरवठ्याच्या सिद्धा. आता जो सध्या रेट ठरतो, आता जो सध्या रेट आहे $1 बरोबर 85 रुपये, हा जागतिक मागणी पुरवठा रुपयाचा आणि डॉलरच्या मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतावर ठरतो. समजलं का? मग आता जगात डॉलरची डिमांड आहे म्हणून जगात डॉलरची किंमत वाढत चालली. $1 बरोबर ₹1 होता 1947. आता किती झाला? $1 बरोबर, ठीक आहे, 85 रुपये. ठीक आहे. तर मी यूट्यूबवरून $1,000 कमावले महिन्यात तर मला 85,000 रुपये येते. ठीक आहे. मी $1,500 कमावले तर मला 1,25,000-26,000 रुपये येते. समजलं का? अभि मी का म्हणलं, समजलं का? ठीक आहे. तर माझे पैसे डॉलरमध्ये मी कमावतो आणि माझ्या अकाउंटवर येताना ते कन्वर्ट करून पाठवते. त्या दिवशी जो भाव असेल तो. तसं 22 तारखेला मला ते पेमेंट करते. का करते? 22 तारखेला मला पेमेंट करते. तर 22 तारखेला जर 85 रुपये रेट आहे आणि म्या $1,000 महिन्याभरात कमावले. किती डॉलर? $1,000. $1,000 गुणिले 85 तर मला ते लगेच पाठवते 85,000 रुपये. त्या दिवशी 84 भाव असन तर माझे नुकसान आहे. ठीक आहे. मला 84,000 रुपये येईन. त्या दिवशी 80चा रेट असन तर 80 येईन आणि त्या दिवशी 90चा रेट असन तर मला 90,000 रुपये येईन. समजलं का? अबे मी का म्हणून राहिलं, समजून राहिलं का? हां. मग ज्या दिवशी पैसे ट्रान्सफर करते त्या दिवशी डॉलरमध्ये पैसे जमा होते आणि मला पाठवते कायच्यात? ते रुपयात. ठीक आहे. कायच्यात पाठवते? मग त्या दिवसचा गव्हर्नमेंट रेट. तर 1992 दुहेरी विनिमय दर चालू केला. कोणत्या खात्यावर? कोण्या खात्यावर? दृश्यच्या खात्यावर. दुहेरी विनिमय दर कोणत्या खात्यावर? दृश्यच्या खात्यावर दुहेरी विनिमय दर चालू केला. आणि दुहेरी विनिमय दर दृश्यच्या खात्यावर चालू केला. त्याच्यामुळे वस्तूच्या खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनीय झाला असं म्हणते. अंशतः म्हणजे काही टक्के सरकारनं का दिली सूट का तुले पाहिजे ते वस्तू बोलाव. समजलं का? काही विषय नाही.
पण तुले रेट मात्र दोन दरानं द्या लागन, गव्हर्नमेंटचे रेट आणि मागणी पुरवठ्याचे रेट. गव्हर्नमेंटच्या रेटपेक्षा मागणी पुरवठ्याचे रेट महाग राहे, पण तरी सरकार लोकायले अर्जंट राहे. मग एखादी वस्तू तुम्हाला अर्जंट आहे, तुम्ही महागात घेता ना. अबे एखादी वस्तू अर्जंट आहे तर महागात घेता ना. DAPची बॅग भेटून नाही राहिली, कोणाच पाशी नाही, दुकानात नाही, फक्त गावात एका माणसापाशी आहे. तो म्हणते मग मार्केटला 1350 आहे, आपली बॅग 1600 लागल. अर्जंट राहते पेरणं, तुम्ही काय देता त्याला, 1600 देता, घेता ना. ते तसंच ठीक आहे. मग बोलावल्या लोकांना, मग हे पद्धत एकच वर्ष चालू ठेवली. म्हणून म्हणते का दृश्य खात्यावर किंवा व्यापार खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनीय झाला. 1992 काही टक्के सूट दिली, म्हणून दृश्य खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनीय झाला. दुहेरी पद्धत म्हणजे ठीक आहे 60% 40%, दोन पद्धती पैसे मोजून द्यायच्या एखादी वस्तू बोलवायच्या वेळेस. म्हणजे रुपया एक्सचेंज करायच्या किती पद्धती, 2. ठीक आहे. मग आता लक्ष द्या रे, आता लक्ष द्या. मग त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या. मग 1993 ते काढूनच टाकली सरकारनं, बंधनच काढून टाकले. जात तेरा कोई नाही, तुले पाहिजे ते बोलाव साल्या. आणि मार्केटमध्ये जो मागणी पुरवठ्याचा रेट आहे त्याच्याप्रमाणे मोजत बस पैसे. तुले गरज आहे ना, ते रेट जास्त आहे, मी माय बंधनं काढून घेतो. सरकारनं पुरे बंधनं 93 वस्तूच्या खात्यावरचे काढले आणि वस्तूच्या खात्यावर 93 रुपया पूर्णतः परिवर्तनीय झाला. कोणत्या खात्यावर, 92 वस्तूच्या खात्यावर किंवा दृश्य खात्यावर रुपया अंशतः परिवर्तनीय. 93 बंदेच सरकारनं कंट्रोल काढून घेतले. मला विचारू नको, तुला पाहिजे ते बोलाव साल्या. मग त्याले म्हणते 93 पासून रुपया दृश्य खात्यावर किंवा व्यापार खात्यावर पूर्णतः का झाला, परिवर्तनीय. आणि पण हे चालू खातं होय, त्याच्यातला ह्या एक पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे एक दृश्य खातं. इथं 93 रुपया परिवर्तनीय केला नव्हता. कुठं, इथं केला, एका खात्यावर पूर्ण परिवर्तनीय केला. म्हणून म्हणते का चालू खात्यावर 1993 रुपया अंशतः परिवर्तनीय झाला. समजलं का, चालू खात्यावर रुपया का झाला, अंशतः परिवर्तनीय. केव्हा, तुम्हाला म्हणलं दृश्य खात्यावर केव्हा झाला, तर 92 अंशतः परिवर्तनीय. चालू खात्यावर 93, पण चालू खात्याच्या दृश्य खात्यावर पूर्ण परिवर्तनीय झाला 93. म्हणजे चालू खात्यावर अंशतः, इथं पूर्णतः, तिकडं चालू खात्यावर अंशतः. आणि 94 जे सेवाचं खातं होतं त्याच्यावरचे बी बंधन काढून टाकले. ज्या पाहिजे त्या सेवा बोलवा आणि तुम्हाला निर्यात करायच्या जेवढ्या पाहिजे तेवढ्या इका सालेव. मी काहीच म्हणणार नाही. सरकारनं बंदे कंट्रोल सेवाच्या खात्यावरचे काढले. आणि म्हणून मग 94 पासून अदृश्य खातंही पूर्णतः परिवर्तनीय झालं, सेवाचं खातं. म्हणून म्हणते मग 94 हे बंदच खातं का झालं, पूर्णतः परिवर्तनीय. म्हणून 1992 रुपया दृश्य खात्यावर अंशतः परिवर्तनीय झाला, कारण तेव्हा दुहेरी पद्धत लागू केली रुपया एक्सचेंजची. ठीक आहे, दुहेरी पद्धत. गव्हर्नमेंटचे 40% आणि मागणी पुरवठ्याप्रमाणे 60% पैसे मोजून द्या लागे कोणती वस्तू बोलवायची आहे तर. समजलं का. मग दोन पद्धतीने पैसे द्या लागे एकाच वस्तूचे. मग 93 ते एकाच वर्षात ढोबर बंद केलं. का अलग एकच बात, जा तुले मागायला लागते, जा झाल्या बोलवत बोल कोणाले. मग 93 वस्तूच्या खात्यावर रुपया पूर्णतः परिवर्तनीय केला आणि चालू खात्यावर अंशतः झाला, कारण एकाच खात्यावर झाला. आणि 94 सेवाचं खातं बी खुलं केलं, म्हणून चालू खात्यावर रुपया 94 पूर्णतः परिवर्तनीय झाला. हे समजलं का मी का म्हणलं, अबे का म्हणलं, समजलं का. पुन्हा रिपीट करून राहिलो आज. ठीक आहे. मग पूर्णतः परिवर्तनीय झाला, हे समजलं. हे भाऊ हे समजलं का. पण भांडवली खात्यावर मोठाली अमाऊंट येते, याच्यावर सरकारचं कंट्रोल असलं पाहिजे. म्हणून सरकारनं भांडवली खात्यावर रुपया अजूनही परिवर्तित केला नाही. याच्यासाठी सरकारनं कंट्रोल ठेवले. 2 समित्या नेमल्या, तारापूर समिती आणि पुन्हा तारापूर समिती. तर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारते का भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय करण्यासाठी कोणती कमिटी नेमली, तर कोणती तारापूर. कोणती कमिटी, तारापूर कमिटी. कोणती कमिटी. मग हे काय, आता लक्ष द्या. ठीक आहे. परकीय पैशावर कंट्रोल ठेवण्यासाठी फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट होता.
रुपयाचं डॉलरमध्ये एक्सचेंज करण्यासाठी. त्याच्या जागी हा कोणता कायदा आला? फेमा. ठीक आहे. फेरा लागू व्हायच्या पहिले दुहेरी विनिमय पद्धत लागू झाली, मग ते रद्द केली आणि का आला? फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. आता मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार वस्तूचे रेट ठरते. पण आता लक्ष द्या ए भाऊ, पण आता इकडे लक्ष द्या, मी काय म्हणून राहिलो तर आता भारत सरकारनं तारापोर समिती नेमली. कोणती? रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय व्हावा यासाठी कोणती कमिटी नेमली? तारापोर. कोणती? तारापोर कमिटी 2006 नेमली. त्याच्या अगोदर बी नेमली होती 97. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो? भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय झाला पाहिजे. का म्हणलं? भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय झाला पाहिजे. बे चोट्यो इकडे लक्ष द्या. भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय झाला पाहिजे याच्यासाठी, ठीक आहे, याच्यासाठी, ठीक आहे, लक्ष द्या. भांडवली खात्यावर का म्हटलं? भांडवली खात्यावर, ठीक आहे, रुपया परिवर्तनीय, ठीक आहे, करण्यासाठी किती समित्या नेमल्या? 2. एक नेमली 1997 तारापोर समिती. कोणती? तारापोर समिती. मग ह्याच माणसाची पुन्हा कमिटी नेमली 2000 केव्हा? 6 का 3 आहे? 6 पुन्हा हीच कमिटी नेमली. ह्या म्हणते रुपया भांडवली खात्यावर टप्प्याटप्प्यानं परिवर्तनीय करावा आणि त्यानं 3 टप्पे सांगितले. 2006 ते 7, 2007 ते 9 असं काही ते सांगितलं. आणि 2009 ते 11 असं 3 टप्प्यात रुपया परिवर्तनीय करावा. आता ते गेले बी 10 वर्षे बी झाले. त्याच्यानंतर एशियाई संकट आलं, एशियात मंदीची परिस्थिती निर्माण झाली, ते बाजूला ठेवलं. लय तमाशे झाले. ठीक आहे. त्याच्यात 2008ची जागतिक मंदी आली. ठीक आहे. जागतिक मंदी बी आली याच्यात. ठीक आहे. आणि जागतिक मंदी आल्यामुळे हे बाजूला ठेवलं थोडंसं. ते राहिलं तर राहिलंच. अजूनही भांडवली खात्यावर रुपया परिवर्तनीय झालेला नाही. हे समजलं? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? काही प्रॉब्लेम? उद्या अवमूल्यन पाहू आणि परवा पाहू एक्सपोर्ट इम्पोर्ट. ठीक आहे. आजचे दिवस थांबतो. धन्यवाद.